मंत्र्यांचं सर्व मंत्री महोदयांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सातारच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करते कृपया दीपप्रज्वलन करून आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी। ज्यांच्या शुभ हस्ते हा आजचा कार्यक्रम आपण इथे सोहळा अशा दिमागदार सोहळ्याच्या रूपात आयोजित केलेला आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी साहेब आणि त्यांच्यासोबत असलेली सर्व मान्यवर मंत्री महोदय मंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कोनशील अनावरण समारंभ आणि जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित लोकार्पण सोहळ्याचं दीपप्रज्वलन करून जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीने या दीपप्रज्वलनासाठी या सगळ्या सोहळ्याचे आपणही नागरिक या नात्याने साक्षीदार आहात। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित करतो आहोत, हा सोहळा इथे संपन्न करतो आहोत। मंडळी, रस्ते याला आपण सगळेच जण शरीरातल्या रक्तवाहिन्यांच्या इतक्यापासून आनंद आहे। पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। या सर्वांनी दीपप्रज्वलन करून चंद्रकांत दादा पाटील कार्यक्रमाला आवर्जून आलेले आहेत। माननीय श्री माननीय नामदार गिरीश महाजन सर, मी अन्सारी साहेब आपणाला विनंती करते जलसंपदा विभागाचे कार्यकारी महादेव जानकर साहेब, मी प्रशांत आवटी आपणाला विनंती करते। हे आवर्जून आलेले पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर माननीय खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील आपलंही आम्ही स्वागत करतो। मी राजेश निगोट साहेब आपणाला विनंती करते हे स्वागत आपण करावं। माननीय खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील, आदरणीय सदाभाऊ अतिशय मान्यवर आहेत आणि त्या सगळ्यांचं प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विनंती करते व्यासपीठावर आसनस्थ सर्व मान्य सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्यासाठी हा विकासाचा महामार्ग इथपर्यंत राज्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब पासून धन्यवाद देते आणि आसनस्थ व्हावं अशी विनंती करते। हा नक्की काय प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचा लोकार्पण सोहळा आपण इथे अर्पण करतो आहोत, त्याची फिल्म आपण बघणार आहोत। ही फिल्म आपण इथे लावणार आहोत। ती फिल्म बघून हा मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा इथे संपन्न होईल, ज्यामध्ये पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय गडकरी साहेब त्याला जोडूनच जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत आपण जी कामं केलेली आहेत त्या कामाची एक सातारा जिल्ह्यात 2015-16 पासून 725 गावं निवडण्यात आली आणि या गावांमध्ये जलसंधारणाची 16,306 कामं प्रस्तावित करण्यात आली। त्यातली 624 गावं जलपरिपूर्ण झालेली आहेत आणि 101 गावं मार्च अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये या सगळ्या कामांचं जे कॉफी टेबल बुक आहे ते माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंघल मॅडम यांनी तयार केलेलं असून या पुस्तिकेचं प्रकाशन आज आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न करतो आहोत। या सगळ्याच्या सोबत मागे स्क्रीनवरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि PWDच्या विकास कामांची चित्रफित झळकत राहील। आपण आपल्या खऱ्या अर्थाने स्वर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे। अनेक वर्षापासून ज्याची वाट सातारची जनता पाहत होती तो दिवस आज उगवला। आणि आवर्जून ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी आणि टनलच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले समारंभाचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सभापती नामदार रामराजे, त्यांच्या समवेत आलेले
नामदार गिरीश महाजन साहेब, त्याचबरोबर नामदार गिरीश बापट साहेब, नामदार सुभाषराव देशमुखजी, नामदार चंद्रकांत दादा, नामदार विजय शिवतरे, नामदार महादेव जानकर साहेब, आमचे मित्र नामदार शेखर सरेगावकर, माझे मित्र नामदार नरेंद्र पाटील, नामदार सदाभाऊ खोत, प्राचार्य नितीन बानगुडे पाटील, त्याचबरोबर आमचे तरुण मित्र नामदार अतुल भोसले, आदरणीय खासदार विजय दादा, आमदार शिवेंद्रराजे, आमदार मकरंद पाटील, आमदार शंभूराज देसाई, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून आज हे संपूर्ण प्रकल्प मार्गी लागतात आहे. असे सर्व नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी, तावडेसाहेब, सर्व इरिगेशन खात्याचे पदाधिकारी, खास करून फील्डवरती काम करणारे घोगरे साहेब, मनापासून या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मी सर्व सातारच्या वतीने आपलं ह्या शाहूनगरीत स्वागत करतो. मला अजून आठवते की जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेळेस पुण्याहून मुंबईला जाण्याकरता म्हणजे कधीकधी संपूर्ण दिवस लागायचा. मोठमोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम असायचं आणि बरेच वर्षांपासून चर्चा असायची की तिथनं काहीतरी मार्ग काढला गेला पाहिजे. पण खरोखर नितीनजीचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण बाकीचे फक्त बोलले पण नितीनजींनी त्यावेळेस त्यातनं मार्ग काढला आणि आज संपूर्ण सातारा पुणे म्हणजे आपण काही तासामध्ये आपण जाऊ शकतो. केवळ त्यावर थांबले नाही तर अनेक ह्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या खात्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे काम चालू आहेत. आणि मागं एकदा मी गडकरी साहेबांना विषय काढला होता की हा जो खंडाळ्याचा घाट आहे त्या ठिकाणी त्या स्पॉटवरती आतापर्यंत भरपूर ॲक्सिडेंट झाले आणि भरपूर लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी गेले. त्यांनी तो आज त्याचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सातारा शहरात पोयनाका इथं 7 रस्ते एका ठिकाणी येतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती तिथं ट्रॅफिकची अडचण व्हायची. त्यामुळं आम्ही गडकरी साहेबांची भेट घेतली, चंद्रकांत दादांना भेटलो, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आणि आज जवळपास 40-45% म्हणजे कामाला तर सुरुवात झालीच आहे पण 40-45% काम आता पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरी एक विनंती या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने मला करावीशी वाटते की आता ह्या बाजूला 6 पदरीकरण आहे आणि पुढे 6 पदरीकरण आहे, पण मधला जो पॅच आहे शेंद्रे ते कागल त्याला सुद्धा तो आता
चौपदरीकरणाचं आहे. त्यामुळे असं एक प्रकारचं बॉटलनेक ते त्या ठिकाणी निर्माण होतं. गडकरी साहेबांनी जर मनावर घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर ते सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल, जेणेकरून एक स्ट्रीमलाइंड आपल्याला ट्रॅफिकचा संपूर्ण फ्लो पाहायला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं सगळ्यात टुरिस्ट अट्रॅक्शनचं जर कुठलं ठिकाण असेल तर महाबळेश्वर. आणि सुरूर महाबळेश्वर पोलादपूर हा रस्ता तसा अरुंद आहे आणि तिथं पर्यटकांची गर्दी एवढी दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. तर त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भात एक ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की ते त्याच्या बाबतीत संदर्भात सुद्धा विचार करून एक चांगला निर्णय घेतील. लोणंद रस्ता, रहमतपूर रस्ता व मसूर रस्त्यावरील तिन्ही रेल्वे पुलावरची रस्त्याची मागणी आहे. त्यापैकी एक नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर झाला आहे आणि 2 स्टेट हायवे, ज्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि त्या कारणामुळे बरेच ॲक्सिडेंटसुद्धा या अगोदर झालेले आहेत. बोंडारवाडी धरणाच्या कामाचं सर्वे आता चालू झालेलं आहे. गिरीशजी महाजनांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. पिण्याच्या पाण्याचा हा असा प्रकल्प आहे. त्यासाठी सुद्धा जर निधीची तरतूद जर झाली तर निश्चितपणे तो संपूर्ण भाग जो पाण्यापासून वंचित राहतो, त्या संपूर्ण अनेक गावं आहेत, त्या अनेक गावांना पाणी निश्चितपणे मिळेल. तासच्या धरणाची उंची वाढवण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. पण अजून त्याला 50 कोटी निधीची गरज आहे. ती सुद्धा आपण जर अदा केली तर या वर्षभरात ते काम पूर्ण होईल आणि संपूर्ण सातारा शहर आणि लगतचे संपूर्ण परिसराला सुद्धा मुबलक असा पाणी पुरवठा देता येईल. त्याचबरोबर ह्या संपूर्ण मागं गिरीश महाजन आणि देवेंद्रजीने लक्ष घातलं. त्यामुळं मेडिकल कॉलेजचा जो विषय आहे तो मार्गी लागला. पण त्याच्यासाठी थोडीशी तांत्रिक काय किरकोळ जे अडचणी आहेत त्या आपण जर त्यात लक्ष घातलं आणि जर कॅबिनेटला तो विषय घेऊन त्याला जर बजेटरी तरतूद केली तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लवकरात लवकर त्याचं आपण भूमिपूजन घेऊ शकू आणि त्याची संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणीला ज्याला वाटतं की मेडिकल फील्डमध्ये आपण जावं त्यांना सुद्धा त्याचा भरपूर फायदा निश्चितपणे होईल. अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावरती दुष्काळाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं एक विनंती करणार आहे की आपण बऱ्याच ठिकाणी टँकर हे टायमावर येत नाही किंवा वेळ पुरेसं पाण्याचा त्या टँकरच्या माध्यमातून पुरवठा होत नाही. तर त्या संदर्भात हे जे बाकी आता उरमोडी असेल, कनेर असेल, टेंबो असेल, इथं पाणी ऑलरेडी आहे. पण त्याच्यावरती ज्या उपसा योजना आहे, लिफ्ट आहे, त्यांचं जर किरकोळ रक्कम आहे, त्यांची बिलं थकबाकी आहे, ती मला वाटते 4-5 कोटीची असेल, तर ती थोडीशी आपण जर माफ केली तर निश्चितपणे टँकरचा विषय पण फारसा आपल्याला अडचणीचा जो ठरतो त्याचा खर्चही मोठा आहे, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला सुटका त्यापासून सुद्धा दिलासा मिळेल आणि ह्या सर्व लोकांना पुरेसं पाणी मिळेल. आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे संग्रहालय
त्याला मागं सुधीर भाऊंनी 5 कोटी दिलेत, पण तिथं कामाला अजून काही सुरुवात झालेली नाही आहे. ते पुरातत्व खात्याकडे असल्यामुळं तर आमची एक विनंती अशी राहील की ते जर PWकडे जर काम दिलं तर ते वेगाने पूर्ण होईल, कारण ती आता बरेच वर्ष लोटून गेले, संपूर्ण तयार आहे, पण अजून त्याचा लोकांना उपभोग घेता येत नाही. तिथं इमारत तर संपूर्ण उभी आहे. त्या काळात ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये खास करून आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्याचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे त्यांनी पण पुढाकार घेतला होता. त्यांची पण अनेक वेळा या संदर्भात त्यांनी मागणी केली आहे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर अत्यंत एक धाडसी निर्णय आज ह्या सध्याच्या शासनाने घेतलेलं आहे. त्याचं संपूर्ण ठिकठिकाणी त्याच्या संदर्भात त्या अगोदर घोषणा झाल्या. खरं वास्तविक हा जो मराठा आरक्षणाचा निर्णय हा मागच मार्गी लागायला पाहिजे होता, पण का लागला नाही मला माहीत नाही. पण मला एक माहीत आहे की जर इच्छाशक्ती असेल तर काही आपण करू शकतो. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, आणि मला वाटतं ह्या सध्याच्या सरकारमध्ये कडं विल आहे, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेळ मिळतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा त्यांनी संपूर्ण आमच्या संपूर्ण केवळ माझ्या मतदारसंघात नाही तर ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले कामं आहेत त्याची पोचपावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री आहे. कारण बोलण्यापेक्षा करणं आणि वस्तुस्थितीत आपण पाहणं ह्याला फार महत्त्व असतं. बोलणारे भरपूर असतात, करणारे थोडे असतात. त्यामुळं मला वाटतंय कोणी पण असू द्या, पण शेवटी आपण जे समाजाचं हित जोपासतात, समाजाच्या करतात झटतात अशा लोकांनाच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि निश्चितपणे मी फार बोलण्यापेक्षा आता मला खरं तर 5 मिनटं दिले होते, मी टाईम बघत होतो. माझ्यानंतर अनेक मान्यवरांचे आपल्याला मनोगत ऐकायचे, त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाची शोभेत भर पडला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच वंदन करून सातारा जिल्ह्यासाठी आता छत्रपती उदयन महाराजांनी सांगितलं की खरोखरचा हा सोनियाचा दिवस. आणि एक पालकमंत्री म्हणून मला देखील कर्तव्यपूर्तीची किंवा जे काही प्लॅन केलं त्याचं आज पूर्णत्व होतं, त्यामुळे मला मनपूर्वक आनंद होतोय. आजच्या या खंबाटकी घाटाच्या बोगद्याचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर धोम-बलकावडी प्रकल्पाच्या 147 किलोमीटर पर्यंतच्या झालेल्या मुख्य कालव्याचं 147 म्हणजे शेवटचा पॉइंट आहे, याचं लोकार्पण या दोन्ही कार्यक्रमाच्या दरम्यान इथे उपस्थित असणारे समारंभाचे अध्यक्ष आणि संपूर्ण देशामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वासाठी जे बोलेल ते करेल म्हणजे करेल अशा प्रकारचं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते आदरणीय नामदार नितीन गडकरी साहेब, राज्याचे तरुण तळपदार आणि अतिशय कार्यक्षम कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, इथे उपस्थित असणारे
जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब, गिरीश बापट साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, महादेवराव जानकर, शेखर चरेगावकर, नरेंद्रजी पाटील, सदाभाऊ खोत, नितीन बांगुडे पाटील, अतुल भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, ज्यांचं नुकतंच आपण मार्गदर्शन ऐकले होते, ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराजे देसाई, सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, साहेब 5 डिसेंबरला शिवसेना भाजप आम्ही एकत्र आलो आपण आणि 26 जानेवारीला पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या भाषणाचं आजही पेपर्स माझ्याकडे आहेत. 4 मुद्दे मी सांगितले होते की या सातारकरांना या 4 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचं शिवसेना भाजपचं आमचं उद्दिष्ट असेल. एक, हा खंबाटकी घाटातील बोगदा जिथे अत्यंत प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली आपली, तो बोगदा कोणत्याही प्रकारे करण्यासाठीचे आवश्यक सगळे प्रयत्न आमचं सरकार करेल. नंबर 1. नंबर 2, सातारच्या संपूर्ण इतिहासामध्ये अतिशय वाईट पद्धतीने लिहिलं जातं ते म्हणजे मान आणि खटाव हे दुष्काळी तालुके. या दुष्काळी तालुक्यांना आवश्यक असणारं पाणी आणि त्यातली महत्वाची योजना म्हणजे जीए काटापूर योजना, जी साहेब 15 वर्ष बंद होती. ही कोणत्याही प्रकारे जीए काटापूरचं पाणी हे मान खटावला पोहोचेल असा एक शब्द दिला होता. तिसरं मी म्हटलं होतं की मेडिकल कॉलेज, कोणत्याही परिस्थितीमध्ये मेडिकल कॉलेज जे राजकारणामध्ये अडकलं होतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन जी जलसंपदा खात्याची जमीन देऊन ते देखील केलं जाईल. आणि चौथं एक सांगितलं होतं की संपूर्ण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पुढचं काम असेल ते रोजगार निर्मिती, आणि म्हणून केसुर्डी असेल, फलटण असेल, शिरोळ असेल, या MIDC मधून चांगल्या प्रकारचे रोजगाराचे मोठ्या कंपन्या तिथे आणून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करू. 4च्या 4 गोष्टी आज युती सरकारने पूर्ण केलेल्या 4ही गोष्टी. म्हणून सोनियाचा दिवस. जीए काटापूर साहेब सुधारित प्रशासकीय मान्यता नाही, पैसे दिले होते 62 कोटी, परंतु सुधारित प्रशासकीय मान्यता आघाडी सरकारने त्यावेळेस दिली नव्हती. सुधारित प्रशासकीय मान्यता नव्हती तरी राज्यातली पहिली परवानगी सुधारित मान्यता नसताना पैसे वापरण्याची परवानगी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी दिली आणि बॅरेजचं काम सुरू झालं. एवढा मोठा प्रचंड बॅरेज 6 महिन्याच्या आत बांधून तयार झालाय आणि जीए काटापूरची पहिली लाईन डिसेंबर 2019च्या आत पाणी नेर तलावामध्ये टाकलं जाईल म्हणजे टाकलं जाईल. आणखी महत्वाचं काम साहेब, प्रकल्प सगळे कुठचे आहेत? गडकरी साहेब आपल्या काळामध्ये सगळे झाले. धोम बलकवडी असेल, जीए काटापूर असेल, तारळी असेल, कुडाळी असेल, मोरणा गुरेगर असेल, वाघ मराठवाडी, उरमोडी, सगळ्या प्रकल्पांची सुरुवात सातारा जिल्ह्यासाठी 3.5 लाख हेक्टरला देणारं पाणी जवळजवळ 45% सिंचन होईल. हे सगळं पाणी आपल्या 95च्या सरकारच्या काळात याची सगळी सुरुवात झाली. दुर्दैवाने 99ला सरकार गेलं, 15 वर्ष सगळे प्रकल्प थंड गतीने काही ठिकाणी कामं सुरू नव्हती. आणि आज मनापासून आनंद होतोय, हे सगळे प्रकल्प पंतप्रधान कृषी संजीवनी योजना, काही बळीराजा जलसंजीवनी योजना आणि काही राज्य शासनाच्या माध्यमातून 2019 पर्यंत संपूर्ण पूर्ण होत आहेत. आणि 3.5 लाख हेक्टरला म्हणजे साधारणतः 6-7 लाख एकरला आपलं पाणी तिथे जाणार आहे. आणि मनस्वी आनंद याचा देखील आहे. मुख्यमंत्री महोदय आमच्या शिरोळ असेल, केसुर्डी असेल, सगळ्या मोठ्या कंपन्या तिथे आल्या. निप्रो असेल, निप्रोच्या बरोबरीने किशोर पंप्स आहेत, साऊथ कोरियाची एक एल्जिन करून मोठी कंपनी, हजारो मुलांना तिथे देखील नोकऱ्या मिळाल्या गेल्या. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून देखील एक चांगल्या प्रकारचं काम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालं. नदीजोड प्रकल्प छोटे, ओढेजोड, नदी म्हणणार नाही मी, ओढेजोड प्रकल्प पहिल्यांदा सातारामध्ये राबवले गेले. राज्यपाल महोदयांपासून मुख्यमंत्री महोदयांपर्यंत गडकरी साहेब सर्वजण येऊन पाहिलं आणि राज्याला दिशादर्शक असं एका ठिकाणी बिलकुल पाणी नाही आणि बाजूला 3 किलोमीटरवर पाणीच पाणी, हे ओढेजोड प्रकल्प आपण केले गेले आणि त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं काम हे झालं. आताच
उदयन महाराजांनी सांगितलं की दुष्काळासमोर साहेब जवळजवळ 2600 हेक्टरवर मुख्यमंत्री महोदय आपण योजना केली, बियाणं दिली, परंतु धरणांच्या बॅकवॉटरमध्ये चारा दिला पाहिजे. बियाणं एखाद्या व्यक्तिगत शेतकऱ्याला जरी दिलं तर तो स्वतःसाठी ते करतो, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये चारा उपलब्ध झाला पाहिजे. नेर असेल, हिवरे असेल, वेगवेगळी धरणं असेल, याच्या बॅकवॉटरमध्ये चाऱ्याचं उत्पादन, मग ते विलायती गवत असेल, वंडी असेल, अशा प्रकारचं संपूर्ण 2600 हेक्टरला आपण सगळी व्यवस्था मुख्यमंत्री महोदय केली आहे, जेणेकरून पुढच्या 3-4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कमतरता चाऱ्याची देखील होणार नाही. आपण पाण्याच्या संदर्भात छत्रपती उदयन महाराज बोलले. साहेब आता काल देखील मी मीटिंग घेतली कराडला. सगळ्या ज्या ठिकाणी उपलब्ध सोर्सेस उपलब्ध आहेत त्या ठिकाणाहून कायमस्वरूपी लॉंग टर्म योजना व्हाव्यात याच्यासाठीचं संपूर्ण नियोजन करून ते देखील प्रश्न फक्त टँकर नव्हे पण जिथे कालवे आहेत, जिथे पाणी आहे, अशा ठिकाणचं पाणी ही उचलून निश्चितपणे करण्यासाठीचं नियोजन देखील केलं. महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली की प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या महाराज की योजनांचं बिल भरावं. मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदयाने गेल्या मीटिंगमध्ये, कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तो निर्णय घेतलाय आणि सगळ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचं त्वरित कनेक्शन करण्यासाठी आणि मदत पुनर्वसन आणि त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचे पैसे भरून कायमस्वरूपी या गोष्टी कराव्यात याचे देखील निर्णय घेतलेत. अतिशय महत्वाचा निर्णय. आणखी एक महत्वाचा निर्णय या सरकारने घेतलाय, मुद्दाम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. उरमुडे असेल, धोंबलकवडे असेल, तिकडे टेंबू असेल, तारळे असेल, म्हैसाळ असेल, माझ्या इकडची पुरंदर उपसा असेल, जानाई सिरसाई असेल, या उपसा सिंचन योजनेचं गडकरी साहेब उंची जवळजवळ 300 मीटर आणि वीज बिल खूप मोठ्या प्रमाणात यायचं. 60,000 70,000 प्रति MCFT एवढा खर्च यायचा. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि समायोजन केलं वाणिज्यिक संपूर्ण बिलावर आणि आता शेतकऱ्यांना फक्त 19% बिल भरावं लागत आहे. जिथे 50-60 हजार रुपये MCFT लागायचे तिथे 13-14 हजारामध्ये पाणी मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी भागामध्ये याचा फायदा होतोय आणि म्हणून निश्चितपणे अतिशय चांगले निर्णय घेतले. गडकरी साहेब, आपण खंबाटकीचा हा बोगदा अति वेगवान बोगदा केलेला आहे. मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदय, जसा विदर्भ बालेकिल्ला भाजपचा मी आपल्याला सांगू इच्छितो, पुढच्या काळामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला होईल याच्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही. फक्त कुणाचं कसं सर, काल एक कार्यक्रम झाला, आमचे सुधीर भाऊ होते, व्याघ्र प्रकल्पाचं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होतं कराडला आणि त्यावेळी देखील मी म्हटलं की निश्चितपणे लार्जर इंटरेस्ट महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आपण सर्वांनी जेवढे काय हे युतीचे वाघ आहेत, सिंह आहेत, या सगळ्यांचं संरक्षण करावं. माझ्या मते या खंबाटकी बोगद्याच्या अतिजलद बोगद्यामधून निश्चितपणे तेवढ्याच वेगाने भाजप आणि शिवसेनेचं काम हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि जी चूक 1999ला झाली होती, महामंडळाच्या निर्मिती झाल्या आणि 11,000 कोटीच्या उपसा सिंचन योजना दुष्काळी भागासाठी केल्या गेल्या. आज त्यांची किंमत 45,000 कोटी आहे. दुर्दैवाने या कामाचं आपण शेवटपर्यंत पोहोचलो नाही आणि म्हणून गडकरी साहेब आपल्याला आमदार मिळाले नाही. परंतु आता सर्वजण आम्ही सक्षम आहोत. निश्चितपणे हा वेग असाच राहील आणि पुण्याला गिरीश बापटांच्या इथे असणारा जी काही ग्रीप आहे तशीच ग्रीप भाजप शिवसेनेची ही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर होईल असं अपेक्षा व्यक्त करतो. अशी देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितीन भाऊंनी जी कामं या ठिकाणी केलेली आहेत, रस्त्याच्या बाबतीमध्ये, बोगद्याच्या बाबतीमध्ये, खंबाटकी घाटाच्या बाबतीमध्ये, तर एक स्वप्नासारखंच आपल्याला वाटत असेल. महाराजांनी सांगितलं अनेक जण आले, बोललेत, गेलेत, परंतु प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात झाली नाही. आणि नुसतं साताऱ्यातच नाही, आपण राज्यभरामध्ये कुठेही जा, राज्यभरातच नाही तर देशभरामध्ये कुठेही जा, सगळीकडे रस्त्यांची कामं आता 4 पदरी व्हायला लागलेली आहेत, 6 पदरी व्हायला लागलेली आहेत. टनेलचे कामं, बोगद्यातून रस्ते काढायला सुरुवात झालेली आहे. आता नवीन मुंबई पुणे रस्ता होतोय, नाशिकचा रस्ता होतोय, मुंबई नाशिक, सातारा सांगलीकडे जाणारा रस्ता होतोय, गोव्याकडे जाणारा रस्ता होतोय. आपण सर्वत्र कुठेही जा, सर्व ठिकाणी कामं वेगाने सुरू आहेत, अर्ध्याधिक पूर्ण झालेली आहेत.
काही 25-30% पूर्ण झाली आहेत, काही 75% पूर्ण झालेली आहेत. पूर्वी आम्ही प्रदेशात जायचो, अमेरिकेत जायचो, लंडनला जायचो, युरोपात जायचो, त्यावेळेला तिथले रस्ते फुल पाहून आम्हाला कौतुक वाटायचं की असे कसे काय 4-4 पदरी रस्ते आहेत, कुठे ट्रॅफिक जाम होत नाही, कुठे काय अडथळा येत नाहीत, एकावर एक 2-2, 3-3 पूल आहेत, ट्रॅफिक चाललेली आहे, आम्ही तिकडेच बघत बसायचो. आता मुंबईसारख्या शहरात आपण आलात तर आपल्याला बघायला मिळेल. पुण्यामध्ये आपण बघा, मेट्रोची कामं बघा, उड्डाण पुलांची कामं बघा, नागपूरमध्ये जाऊन बघा, या सगळ्या भागामध्ये बघ, ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, रस्त्यांची कामं असतील, 2-3 मधली पुलाची कामं असतील, बोगद्यांची कामं असतील, अतिशय वेगाने सुरू आहेत. मला वाटतं हे सरकार आलं नसतं तर पुढचे 25 वर्ष सुद्धा या रस्त्यांना कोणी हात घातला नसता. नुसत्या खड्ड्यांकडे आपल्याला बघत बसावं लागलं असतं. परंतु मान्य नितीनजीच्या माध्यमातून लाखो कोटी रुपयाची कामं, लाखो कोटी रुपये की जी कामं आज आपल्याला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी दिसत आहेत. आणि सुदैवाने त्यांच्याकडे दोन्ही खाती आलीत, रस्त्यांचं खातं त्यांच्याकडे आणि आपलं नशीब बघा की जलसंपदासारखं खातं त्या ठिकाणी इथे आलेलं आहे. आज राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी आहेत, त्यांच्यासारखं कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. दररोज वॉर रूम मधून सगळ्या कामाची माहिती नाही घेत आहेत आणि वरती नितीनजी आहेत. इतकी सुसूत्रता मला वाटतं देशामध्ये कधीच नव्हती. इथे कधी काँग्रेसचे मुख्यमंत्रीवर असायचे मनमोहन सिंग, खाली अजितदादा असायचे, विजयदादा या ठिकाणी साक्षीदार आहेत. कधी कामं होत नव्हती, कधी पैसे मिळत नव्हते, यांचं गेलं की तिकडून अडवलं जायचं, तिकडून झालं की यांचं अडवलं जायचं, स्पर्धा असायची. परंतु आज एकाच पक्षाचे दोन्हीकडे मंत्री असल्यामुळे मला वाटतं जलसंपदा खात्यामध्ये एवढा निधी गेल्या 50 वर्षात आला नसेल, 60 वर्षात आला नसेल तेवढा निधी पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून 20,000 कोटी, बळीराजा योजनेच्या माध्यमातून 20,000 कोटी आणि आम्ही आता नाबार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा 18,000 20,000 कोटी मागणी केलेली आहे. मान्य नितीनजींनी सांगितलं, मान्य देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त आता कामं करा. हा सगळा निधी तुम्हाला आता महिनाभरामध्ये मंजूर करून देतो. मला वाटतं की या राज्यामधला एकही प्रकल्प आता अपूर्ण राहणार नाही, एकही राहणार नाही. आज आपल्या या भागामध्ये आपण बघितलंय महाबळेश्वर येथे उगम पावलेली कृष्णा नदी डोंगर कला ओलांडून या ठिकाणी कालव्याच्या रूपाने या भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागामध्ये आलेली, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण आणलेली आहे. आणि आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित जमलेला आहात. हे सगळं स्वप्नावत आहे. आज एक महत्वाचा दिवस आहे, राष्ट्रीय किसान दिन आहे आणि या किसान दिनाचा म्हणजे खरं म्हणजे अमृत योग आहे की शेतकऱ्यांसाठी आपण ही योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि राष्ट्रीय किसान दिनाचं हे औचित्य या ठिकाणी आहे आणि म्हणून या दिवसाला वेगळं महत्व आहे. मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, पण निश्चित सांगेल की जी कामं अपूर्ण होती, ज्याच्या सुप्रमानं होत्या, त्या सगळ्या सुप्रमा आपण या ठिकाणी घेतल्या. सातारा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून जी 27 कामं आमची आहेत त्यातली 5 कामं म्हणजे बस 20% कामं एकट्या सातारा जिल्ह्यातली या ठिकाणी आहेत. आम्ही कुठे भेदभाव केला नाही की आमची इथे माणसं कमी आहेत, तिथे आमचे आमदार नाही आहेत, तिथे आमचे खासदार नाही आहेत, इथे पैसे कसे द्यायचे हा भेदभाव आम्ही केला नाही. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केला नाही, मान्य गडकरी साहेबांनी केला नाही. उलट सर्वात जास्त काम कुठे केलं असेल तर ते आम्ही या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग सुप्रमा असतील, CWCची परवानगी असेल, जे काटापूर सारखा आमचा प्रकल्प असेल तो आम्हाला या वर्षभरामध्ये पूर्ण करायचा आहे. आम्ही जास्त वेळ मागत नाहीये, 5 वर्षात करू, 4 वर्षात करू, 3 वर्षात करू नाही, तर आमचा टाइम बाउंड कार्यक्रम आहे. 2019 पर्यंत आम्हाला हे प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. संपूर्ण निधी 100% निधी बळीराजा योजनेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून आणि जे यामध्ये बसलेले नाहीत त्यांना आता नाबार्डचं आम्ही 6-7% व्याजदराने 100% कर्ज या ठिकाणी घेतो, 20,000 कोटी रुपये. आणि या योजनेच्या कर्जाच्या माध्यमातून राहिलेले सगळे प्रकल्प मला पूर्ण करायचे आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांना काय पाहिजे, सुखी राज्याची कन्सेप्ट काय, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, चांगले रस्ते उपलब्ध पाहिजेत आणि वीज आम्हाला मुबलक मिळाली पाहिजे. मला वाटतं या 3 गोष्टी जर आपण लोकांना दिल्यात, जनतेला दिल्यात, तर मला वाटतं चौथीची मागणी असू शकत नाही. आणि म्हणून ही कामं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे कटिबद्ध आहे. आम्हाला तुम्हाला पाणी द्यायचं आहे, आम्हाला तुम्हाला वीज द्यायची आहे, आम्हाला तुम्हाला चांगले रस्ते द्यायचे आहेत आणि ते कामं प्रत्यक्ष या ठिकाणी सुरू झालेले आहेत. ते आम्ही या ठिकाणी करतोय.
आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आमचे केंद्रीय नेते आहेत गडकरी साहेब यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून पैसा लागेल तेवढा घ्या, पण कामं वेळेमध्ये पूर्ण करा. पैसा येऊन पडलेला आहे, अधिकारी आमचे या ठिकाणी बसलेले आहेत, रात्रंदिवस काम करतायत, तत्परतेने कामं करतायत. ही कामं पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करतोय. आणि म्हणून आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. अनेक प्रकल्प या ठिकाणी आहेत, त्याचा उल्लेख करावा लागेल. आज आपण सातारा जिल्ह्याचं जर चित्र बघितलं तर एकीकडे पश्चिम भागामध्ये अतिशय विपुलता आहे, हिरवगार. आपण खंबाटकी घाटावर आपण या ठिकाणी बघितलं तर या प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आता हिरवगार आम्हाला कुठेतरी दिसतंय. आज एका भागामध्ये आमच्याकडे 5,000 MMP पाणी पडतोय, पाऊस पडतोय. आणि दुसरा भाग जर आम्ही बघितला मान खटाव सारखा, त्या ठिकाणी 5-6 तालुके आमचे जे आहेत त्या ठिकाणी 400 ते 500 मिलीमीटर सुद्धा पाऊस पडत नाही. म्हणजे एका भागामध्ये उच्चांक आहे पावसाचा आणि दुसऱ्या भागामध्ये मात्र दुष्काळ आहे. आणि म्हणून या दुष्काळी भागामध्ये आम्हाला पाणी पोहोचवायचं आहे. ज्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्हाला मांडला खटावला पाणी द्या, आता ती वेळ दूर राहिलेली नाहीत. गणपतराव देशमुख साहेब ज्येष्ठ सदस्य आहेत, ते म्हणाले की मी 50 वर्ष 40 वर्ष झाले आमदार आहे, 50 वर्षापासून, पण एवढा मोठा निधी आणि एवढं कार्यतत्परता कामाच्या बाबतीमध्ये मी आजपर्यंत बघितली नाही. हे स्वतः गणपतराव देशमुख आपल्या भाषणामध्ये सांगतायत, विधानसभेत सांगतायत. स्वर्गीय पतंगराव कदम आज आपल्यामध्ये नाही आहेत. सांगलीला आम्ही ज्या वेळेला कार्यक्रमाला गेलो त्यांनी सांगितलं, गिरीशजी मी जरी मंत्री या खात्याचा असतो, जलसंपदा खात्याचा, तरी पुढच्या 20-25 वर्षामध्ये सुद्धा मला जमलं नसतं. ते तुमच्या सरकारने या 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. हे स्वतः पतंगराव कदम आपल्या भाषणामध्ये म्हणाले होते. आणि मित्र, खरं आहे की या सरकारच्या माध्यमातून जेवढी कामं या ठिकाणी चाललेली आहेत तेवढी पुढच्या 25 वर्षांनी झाली नसती. 95 ते 99 काळामध्ये सुरू केलेली सगळी कामं आहेत. मधल्या 15 वर्षाचा काळ गेला, निधी मिळाला नाही, पैसा मिळाला नाही, म्हणून ही सगळी कामं अपूर्ण पडली. परंतु या 4 वर्षामध्ये पुन्हा गती देऊन सर्व कामांना सुप्रमा दिल्यात. पर्यावरणाच्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्यात. सगळ्या गोष्टी ज्या असतील, निधीच्या कमतरता होती ती निधीची कमतरता आपण दूर केली. आणि हे सगळे प्रकल्प आता आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला पाणी द्यायचंय, शेतकऱ्यांना पाणी द्यायचंय. हे सगळं राज्य हे सुखी समृद्ध करायचं आहे. आणि त्या दृष्टीने आमच्या या ठिकाणी प्रयत्न चालले आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. ते आपण सर्वांनी आम्हाला द्यावेत एवढीच विनंती या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या कामाचं उद्घाटन किंवा भूमिपूजन असतं आणि मग अख्खं पान तर वर्तमानपत्राला जाहिरात द्यावी लागते, पण त्यात अनेक फोटो टाकून ते पान भरावं लागतं. इथे मात्र फोटोज टाकता येत नाही इतकी कामाची यादी आहे, रस्त्यांची पण आहे आणि पाण्याची पण आहे. अशी जी अनेक कामं पूर्ण झाली किंवा ज्याचा शुभारंभ होतोय अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज, माढ्याचे खासदार विजयदादा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. कार्यक्रमाची मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्घाटनाची किंवा नारळ फोडण्याची यादी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचा गेल्या 4-4.5 वर्षात या सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. मला आठवतं की हाच आमचा रस्ता मुंबईला वडील नोकरीला होते त्यामुळे तिथून गावाकडे जायचा असायचा, तर मुंबईहून आमची मुंबई पाडगाव बस आम्ही पकडली की आम्हाला 17 तास लागायचे गावी पोहोचायला. त्यातला मुंबई पुणे माननीय गडकरीने पूर्ण केला. त्याच्या पुढचा खंबाट हा पूर्ण पुणे ते कोल्हापूर किंवा पुणे ते बेळगाव पूर्ण झाला. आणि आज आम्ही मुंबईला अगदी VT-वरून मंत्रालयातून जरी गाडी स्टार्ट केली तर आपण सगळेजण 5 तासामध्ये कोल्हापूरला पोहोचतो. त्याच्या पुढे 1 तास माझ्या गारगोटी, 17 तास लागायचे, 6 तासात आम्ही पोचायला लागलो. ही सगळी किमया 95 ते 99 ज्यावेळेला सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं होतं त्या काळामध्ये, त्यानंतर अटलजींच्या काळामध्ये आणि आता गेल्या 4-4.5 वर्षामध्ये मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या काळामध्ये चाललेली आहे. तरच आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल आणि त्यामुळे सरफेसवरचं पाणी, जमिनीवरचं पाणी वाढवायला लागेल. आणि ते पाणी वाढवायचं असेल ही सगळी धरणं पूर्ण करायला लागतील, हे सगळे प्रकल्प पूर्ण करायला लागतील. जे गटापूर आणि ढोम बलकोडीच्या बाबतीत मला आठवतं की 95ला जेव्हा माझ्या व्यक्तिगत जीवनाला मी सुरुवात केली, पहिला रुपया कमवण्याची वेळ आली, कंपनी फॉर्म केली, त्यावेळेला वायरलेस लावायला मी स्वतः ह्या भागामध्ये यायचो 95. आणि आता 2017 साल उजाडलं, ते प्रकल्प मधल्या काळात पैसे मिळाले नाहीत, पूर्ण झाले नाहीत. हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याचा माननीय नितीनजीने आणि माननीय देवेंद्रजीने संकल्प केला.
महाराष्ट्रामध्ये रस्त्याला पैसे द्यायचे म्हणजे किती द्यायचे? गाडीत ते बसताना मला म्हणाले की आता काही उरलं नाही तुमच्या महाराष्ट्रात. 1,06,000 कोटी रुपये गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या रस्त्याला त्याने दिले. महाराष्ट्राचं PWDचं बजेट मी मंत्री झाल्यानंतर 1700-1800 कोटी होतं. 1700-1800 कोटी महाराष्ट्राचं बजेट आणि महाराष्ट्राला केंद्रातून आले 1,06,000 कोटी रुपये. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे आपल्याला मिळायला लागलेले आहेत. 4 पदरी होत आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत. कोणाला सेल्फी काढण्यासाठी खड्डा हवा असेल तर तो खड्डा मिळणार नाही. अशा प्रकारची स्थिती आगामी 2 वर्षामध्ये होईल असा मला विश्वास वाटतो आणि त्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझं बोलणं संपवतो. मला आज आठवण झाली की युती सरकारच्या काळामध्ये महाबळेश्वरला मंत्रिमंडळाची बैठक माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशींनी ठरवली होती. त्यावेळी पुण्यावरून गाडीने येत असताना एक टँकर आडवा झाला आणि या रस्त्यामध्ये 3-4 तास वाट पाहत थांबलो होतो. त्यावेळी स्वाभाविकपणे माझ्या मनात प्रश्न आला की एवढे ॲक्सिडेंट होतात, एवढे खोळंबवतात, टनेल का होत नाही? त्यावेळी देशपांडे नावाचे चीफ इंजिनियर होते. त्यांना विचारलं की टनेल का करत नाही? त्यांनी सांगितलं ही इकॉनॉमिकली व्हायबल नाही आणि व्हायबल नसल्यामुळे हे काम करता आलं नाही. किर्लोस्कर कन्सल्टंटनी त्याचा रिपोर्ट तयार केला होता. त्यानंतर मी त्यांना सांगितले उद्या सकाळी महाबळेश्वरला किर्लोस्कर कन्सल्टंटचे सगळे अधिकारी आणि PWDचे अधिकारी एकत्र या, आपण मार्ग काढू. आणि ज्यावेळी त्यांनी प्रेझेंटेशन केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की टनेल बांधण्याकरता जेवढा खर्च आहे तेवढा ट्रॅफिक नाही, त्यामुळे होऊ शकत नाही. मी त्यांना लगेच सोल्युशन दिलं की सध्याचा रस्ता आहे तो येण्याकरता वापरा आणि टनेल जाण्याकरता वापरा. 2 मार्ग केले तर खर्च अर्धा होईल आणि व्हायबिलिटी येईल. त्यांनी ते मान्य केलं आणि टेंडर निघून आजची जी वर्तमान टनेल आहे त्यावेळी ती झाली. त्यावेळी त्या क्षेत्रातले अपक्ष आमदार होते काय खंबाटकी घाटाच्या क्षेत्रातून एकूण युतीच्या काळामध्ये जे आमदार होते ते मदनराव पिसाळ हे मला वारंवार त्याच्याकरता भेटत होते आणि त्याच्यानंतर ही टनेल पूर्ण झाली. पण आता वाढता ट्रॅफिक लक्षात घेता ही 6 लेनची झाली पाहिजे याची मागणी सगळ्यांनीच केली. उदयनराजेंपासून सगळ्यांनी वारंवार याच्याकडे माझ्याकडे मागणी केली. राज्यमंत्र्यांनी अनेक वेळा मिटिंग याच्या आयोजित झाली आणि मला आनंद आहे की आज या टनेलच्या कामाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतो आहे. या 6 लेनच्या टनेलमुळे ही 6.46 किलोमीटर 1000 कोटी रुपये या टनेलवर खर्च होणार आहे. त्याचबरोबर आज हेळवाग ते कराड हे 50 किलोमीटर 417 कोटी रुपयाचं काम आहे आणि 1548C NH सातारा मसवड हे जवळपास 86 किलोमीटर 660 कोटी रुपयाचं काम आहे. असं आज 2000 कोटी रुपयाच्या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज विशेष रूपाने मला या गोष्टीचा विश्वास आहे की NH48 140.35 किलोमीटर लांबीचा जो प्रकल्प आहे पुणे सातारा यात बऱ्याच अडचणी आल्या आणि वारंवार यावर अनेक ॲक्सिडेंट्स पण झाले. लोकांच्या तक्रारी पण बऱ्याच होत्या. कालच मी पुण्यामध्ये याचा आढावा पण घेतलेला आहे. काही ठिकाणी काही कामं अर्धवट आहेत, ती पूर्ण करण्याबद्दल खूप अडचणी आल्यात, पण त्या सगळ्या पूर्ण करून येत्या मार्च-एप्रिलपर्यंत या प्रकल्पातला कुठलीही पण त्रुटी राहणार नाही असा प्रयत्न करून हाही रस्ता आपल्याला चांगला मिळेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. यामध्ये 47 स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालं आहे आणि 15 स्ट्रक्चरच्या कामाची आता सुरुवात झालेली आहे. याचबरोबर आपल्या इथे आपल्या सगळ्या महाराष्ट्राकरता देववाडी, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट हे सगळे महत्त्वाची तीर्थस्थानं आणि म्हणून मी साया खात्याचा मंत्री झाल्यानंतर या सर्व भागामध्ये उत्तम रस्ते 4 लेन कॉन्क्रीट रोड कसे होतील याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे की तुळजापूरचे सगळे रस्ते आता जोरात सुरू आहे, काही पूर्ण झाले आहेत. गाणगापूरचा रस्ता आहे तोही पण आता हे झालेला आहे. पंढरपूरचाही रस्ता आपण केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालखी मार्ग, तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या दोन्ही कामाची सुरुवात पुढल्या जानेवारी महिन्यामध्ये
आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। यामध्ये सातारा जिल्ह्यातला जो पालखी मार्गाचा भाग आहे, राजुरी, लोणंद, जेजुरी, सासवड, हडपसर, हा 57.7 किलोमीटर 1400 कोटी रुपये हा त्यामध्ये आलेला आहे। बारामती फलटणमध्ये सातारा जिल्ह्यातील लांबी 10 किलोमीटर आहे, 240 कोटी रुपये। फलटण, दहिवडी, विटा, मायनी रस्त्याचं चौपदरीकरण 90 किलोमीटर 1500 कोटी रुपये। लोणंद, भोर, शिरवळ, सातारा जिल्ह्यात एकंदर 77 किलोमीटर 1800 कोटी रुपये आणि सातारा, कागल, सातारा जिल्हा लांबी 57 किलोमीटर 1330 कोटी रुपये। नीरा, सुपे ते केडगाव हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, 6 किलोमीटर लांबी सातारा जिल्ह्यात त्याची किंमत 90 कोटी रुपये। आणि आता उदयन महाराजांनी सुचवलं होतं की पोलादपूर, वाई आणि सुरूर हा BRT अंतर्गत प्रकल्प, त्याची लांबी 82 किलोमीटर, त्याची किंमत 800 कोटी रुपये आहे। ही सर्व कामं NHAI तर्फे DPR बनण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच लँड एक्विजिशन झाल्याबरोबर याचे टेंडर काढण्यात येतील असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। NHPW डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये हेळवाग ते कराड हे 49 किलोमीटर 287 कोटी रुपये आणि याच्यात 2 ब्रिज कम बंधारे पण मंजूर केलेले आहे। माझी या ठिकाणी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने एक सर्क्युलर काढलेला आहे आणि वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात खूप छान काम झालं की रस्त्याचं NHAIचे रस्ते बांधत असताना जे ॲग्रिगेट माती आणि गोटा लागतो तो रस्त्यात लागणारे सगळे नदी आणि नाले खोलीकरण करायचे, रुंदीकरण करायचे आणि त्यात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करून ते मटेरियल रस्त्याकरता वापरायचं। जर शेतकऱ्यांनी परवानगी दिली तर त्यांच्या शेतामध्ये शेततळ तयार करून द्यायचं आणि ती माती रस्त्यात वापरायची आणि हे सगळं वॉटर स्टोरेज करताना कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, NHAI आपल्या खर्चाने करून देणार आहे। त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने रॉयल्टी फ्री हे मटेरियल द्यावं अशी विनंती केली। आज या तिन्ही जिल्ह्यात, विदर्भातल्या बुलढाणा, वाशिम आणि अकोला दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात एवढं मोठं काम झालेलं आहे की त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। माझी विनंती आहे की या रस्त्यावर काम करत असताना देखील या सर्व दुष्काळी भागामध्ये आपण नद्या नाल्या जे लागतील त्याचं खोलीकरण, रुंदीकरण जर केलं तर खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल। याचा मुख्यमंत्र्यांनी सर्क्युलर काढला, पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे अकोला जिल्ह्याचं लागू झालेलं सर्क्युलर लागू केलं तर पाण्याचं मोठं काम होणार आहे। याचबरोबर आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या खात्यावर 170 ब्रिज कम बंधारे बांधतो, लातूरमध्ये 3 बांधतो आणि हे ब्रिज कम बंधारे जर बांधले गेले असते तर लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली नसते आणि पाण्याचा प्रश्न हा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की रस्त्याची कामं होत असताना जलसंवर्धनाची कामं जर झाली तर हे देखील मोठं योगदान होणार आहे। याकरता सातारा जिल्ह्यामध्ये अजून सातारा मसवडचं तर काम 660 कोटी रुपयाचं मी सांगितलंच, पण CRF मधून 50 कोटी रुपयाची 4 कामं सुरू झाली असून ती प्रगतीपथावर आहे। या सातारा जिल्ह्यामध्ये केवळ राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे जवळपास 9,169 कोटी रुपये आज मंजूर झालेले आहेत आणि निश्चितपणे 10,000 कोटी क्रॉस करणार। मला आनंद आहे की माझ्या एकट्या विभागाकडनं महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटी रुपयाची कामं मंजूर झाली आणि ही कामं उत्तम क्वालिटीची होणार आहे आणि याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की ही पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे, क्वालिटी उत्तम आहे, टाइम बाउंड आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि करप्शन फ्री आहे। मी आतापर्यंत देशात 10 लाख कोटी रुपयाची कामं अवॉर्ड केलेली आहे पण एकाही कॉन्ट्रॅक्टरला मला भेटण्याची गरज पडलेली नाही। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता उत्तम क्वालिटीची कामं झाली पाहिजे याची जबाबदारी सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे। आणि याचबरोबर ज्या कामाचं पॅकेज आता 10,000 कोटी रस्त्यात असताना खरा मुद्दा जो आहे तो जलसंवर्धनाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी दोघांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं सिंचन क्षमता कमीत कमी 50% जमीन सिंचनाखाली आली पाहिजे आणि म्हणून जुन्या काळामध्ये जे प्रकल्प सुरू झाले, जे अर्धवट पडले, जे बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता माझ्या विभागाने महाराष्ट्र सरकारला 2 योजना दिल्या आहेत। एक प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना आणि दुसरी बळीराजा योजना। तराली, धोम, बलकवडी, कुडाली, मोरणा, गुरेगर आणि वांग प्रकल्प याकरता
माझ्या विभागाकडनं पूर्ण करण्याकरता केंद्रीय हिस्सा म्हणून 560 कोटी रुपये आम्ही 25% रक्कम दिलेली आहे आणि 2000 कोटी रुपयाचं नाबार्डचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. गिरीश महाजन सातत्याने हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता काम करत आहे. मध्ये अडचण आल्यानंतर गिरीश महाजन साहेबांनी आणि मी मुख्यमंत्र्यांना आणि वित्तमंत्र्यांना विनंती केली की माझ्याजवळ पैसे तयार आहे, तुम्ही पैसे खर्च करा. मी तर त्यांना एवढं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरनी बिल दिल्यानंतर 75% 24 तासाच्या द्या, म्हणजे गती वाढेल. आणि त्यांनी पण वारंवार रिव्ह्यू घेतला आणि मी मुख्यमंत्र्यांना वित्तमंत्र्यांना विनंती केली की मी दिल्लीतून डायरेक्ट सिंचन कॉर्पोरेशनकडे पैसे पाठवतो. कारण मी जर फायनान्स मिनिस्टरला पाठवलं तर पुन्हा बजेटची प्रोव्हिजन करा, पुन्हा विधानसभेत जा, पुन्हा मंजूर करा, त्याला वेळ लागेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पास केला. त्यामुळे आता मी पैसे घेऊन बसलोय. तुम्हाला जेवढे पैसे खर्च करायचे तेवढे करा, मला मागा, मी तुम्हाला द्यायला तयार. मला नाबार्डचे चेअरमन भेटून म्हणाले की हे पैसेच खर्च लवकर होत नाही. आणि गिरीश भाऊंनी आता गिरीश महाजनांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे उरमुडी प्रकल्प आणि GA काटापूर उपसा सिंचन हा जवळपास 1100 कोटीचा आहे आणि उरमुडी प्रकल्प 483 कोटीचा आहे, तोही पण मंजूर झालेला आहे. आणि यामुळे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचणार आहे. मला माहिती आहे की टेंबूसारखी योजना त्यालाही आता आम्ही पैसे दिले. आणि मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा सिंचन कॉर्पोरेशनचं पहिले फायनान्शियल मॉडेल तयार करायची जबाबदारी मुख्यमंत्री माझ्यावर दिली होती. या सिंचन कॉर्पोरेशन निर्माण झाल्या आणि मी रस्त्याकरता पैसा उभा केला तेव्हा मला मनोदृष्टी सांगितलं की तू रस्त्याचं केलं पण आपल्याला पहिले सिंचनासाठी पैसे गोळा करायचे आहेत. आणि तेव्हा महाराष्ट्रात एक नवीन दृष्टी सिंचनाकरता मिळाली, कामं सुरू झाली. पण काही कामावर पैसे नसताना भूमिपूजन झाली आणि ती अर्धवट पडली आणि ते डेड ॲसेट झाले. त्याच्या राजकारणात मला काही पडायचं नाही आहे, पण ही अर्धवट पडलेली प्रकल्प जी होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या, त्या सुटू शकल्या नाही. आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लाखो एकर जमीन माननीय मुख्यमंत्र्यांनी जो निर्धार व्यक्त केला, गिरीश महाजन यांनी सातत्याने हे आव्हान स्वीकारलं, यातून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे. मी आणि देवेंद्रजी विदर्भातले असल्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही इकडे महाराष्ट्राकडे आमचं लक्ष नाही असं काही लोक बोलतात. खरं म्हणजे या काळामध्ये देवेंद्रजींच्या आणि मोदींच्या काळात जेवढे पैसे पश्चिम महाराष्ट्राला रस्त्याकरता आणि या पाण्याकरता मिळाले, माझ्याच विभागाने 85,000 कोटी रुपये या 5 जिल्ह्याकरता दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा माझा विश्वास आहे. या अनुषंगाने आज जर पाणी मिळालं तर एक गोष्टीची मात्र माझी विनंती माननीय सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांना करायची आहे आणि तुम्हालाही करायची आहे. तुम्ही आता ऊस जास्त लावाल आणि साखरेचं उत्पादन वाढवाल तर आता आमची ताकद नाही आहे हा प्रश्न सोडण्याची. कारण एवढं ऊसाचं साखरेचं उत्पादन झालं आहे, साखर सरप्लस. आणि त्यामुळे सुभाष बाबू राजकारणाची चिंता करू नका, यांनी किती दबाव आणला तरी तुम्ही मुख्यमंत्री साखर कारखान्याकरता परवानगी देऊ नका. आणि आता भारत सरकारतर्फे बँकांनी सूचना केल्या की आम्ही पैसे नाही देणार आणि जर यांना करायची असेल एवढं पर कारखाना यांची साखर यांनी विकावी, आमच्याकडे अनुदान मागण्याकरता येऊ नये, कारण आम्ही देऊ शकत नाही. यावेळेचं पॅकेज देता देता मला एवढा त्रास झाला की मला नाही वाटत की एवढं चांगलं पॅकेज की आज वर्ल्ड मार्केटमध्ये 19 रुपये किलो साखर आहे आणि 34 रुपये किलोचा भाव धरून आम्ही उसाला भाव दिलेला आहे. त्यामुळे आता ज्याला करायचं असेल त्याने आपली साखर विकायची, भारत सरकारकडे यायचं नाही तर साखर कारखाना परवडेल. याचा एक पर्याय आहे. तो पर्याय असा आहे की भारत सरकारने आता